सगळ्यात भारी राहूची प्लेसमेंट कोणती असेल तर तिसरं घर, 6वं घर, 11वं घर आणि त्यानंतर 10वं घर. ही 4 घरं अशी आहेत जी राहूसाठी सगळ्यात बेस्ट प्लेसमेंट आहे. ज्या लोकांचा राहू 3, 6, 10 अँड 11 ह्या घरांमध्ये आहे तो राहू सगळ्यात बेस्ट आहे. आता असं का? बघा, तिसरं घर याला मेहनतीचं घर आहे म्हटलं जातं. मेहनत कशामध्ये बसले? तिसऱ्या घरामध्ये बसले. तुमचे जे इफर्ट्स आहेत कशामध्ये आहेत? तिसऱ्या घरामध्ये आहेत. तुमचा जो पुरुषार्थ आहे कशामध्ये बसलेला आहे? तिसऱ्या घरामध्ये बसलेला आहे. तुमचं जे अट्रॅक्शन आहे, एखाद्या गोष्टीला मिळवण्यासाठी अट्रॅक्शनची गरज आहे, ते अट्रॅक्शन कशामध्ये? तिसऱ्या घरामध्ये. ओव्हरऑल जर बघितलं तर मेहनत, इफर्ट्स, पुरुषार्थ आणि अट्रॅक्शन हे कशामध्ये बसलेलं आहे? हे तिसऱ्या घरामध्ये बसलेलं आहे. आणि अशा घरामध्ये राहू बसल्यानंतर ह्या गोष्टीला वाढवणार आहे का कमी करणार आहे? राहू सारखा ग्रह ज्याला अर्धकायम महावीर्यम म्हटलेला आहे, जो महावीर आहे, जो शक्तिशाली ग्रह आहे, तो तिसऱ्या घरामध्ये बसला असा व्यक्ती मेहनती असणार आहे. त्यामुळे तिसऱ्या घरातील राहू एक बेस्ट प्लेसमेंट आहे असं आपण म्हणू शकतो. हा व्यक्ती स्वतःच्या मेहनतीच्या बळावर काय करणार आहे? गोष्टी मिळवणार आहे. ह्या व्यक्तीला एखादी गोष्ट अट्रॅक्ट केली तर तो त्या गोष्टीच्या मागे लागून किंवा त्या गोष्टीवर फोकस करून ती गोष्ट 100% मिळवणार आहे. तिसऱ्या घरातील राहू हा सगळ्यात बेस्ट प्लेसमेंट आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया की 6व्या घरातील राहू. 6वं घर षडरिपूंचं आहे. आता बघा, 6व्या घरामध्ये राहू का बेस्ट आहे हो, किंवा 6व्या घरामध्ये राहू कशा प्रकारे वर्क करतो? 6व्या घरामध्ये तुमचे षडरिपू बसलेले आहेत. 6व्या घरामध्ये तुमचे षडरिपू बसलेले आहेत. 6 प्रकारचे रिपू ह्या 6व्या घरामध्ये आहेत. त्यानंतर तुमचे डिसीज, तुमचे रोग कशामध्ये आहेत? तर 6व्या घरामध्ये आहेत. त्यानंतर बघितले तुमचे लोन्स 6व्या घरामध्ये आहेत. डेली लाईफच्या अडचणी 6व्या घरामध्ये आहेत. त्यानंतर तुमचे शत्रू 6व्या घरामध्ये आहेत. आता बघा, राहू सारखा ग्रह जो बाउंड्री ब्रेक करण्याचं काम करतो, जो एक डिपेंडर ग्रह आहे, ज्याच्यामध्ये क्षमता प्रचंड आहे, तो 6व्या घरामध्ये आला. ज्या घरामध्ये लढण्याची क्षमता, ज्या ग्रहामध्ये लढण्याची क्षमता प्रचंड आहे असा ग्रह 6व्या घरामध्ये आला, जिथे तुमचे शत्रू बसलेले आहेत, तर काय होणार आहे? तुमच्या शत्रूंचा खात्मा करण्याची क्षमता या ग्रहामध्ये आहे. त्यामुळे 6व्या घरातील राहू तुमच्या शत्रूंचा खात्मा करणं, डेली लाईफच्या अडचणींना संपवण्याची क्षमता, लोन्सना संपवण्याची क्षमता, तुमच्या डिसीजना संपवण्याची क्षमता किंवा डिसीज बरोबर लढण्याची क्षमता देणार आहे. षडरिपूंबरोबर लढण्याची क्षमता देणार आहे, शत्रूंबरोबर लढण्याची क्षमता देणार आहे. त्यामुळे 6व्या घरातील राहू एक बेस्ट प्लेसमेंट आहे. ज्यावेळी तुम्ही वरून खाली पडता त्यावेळी त्या खालून तुम्हाला बाउन्स बॅक करण्याची क्षमता ह्या 6व्या घरातील राहूमध्ये आहे. कारण हा राहू तुमच्या षडरिपूंबरोबर लढणार आहे आणि वेगळा डिफेंडर पर्सन तुम्हाला बनवणार आहे. त्यामुळे तिसऱ्या घरातील राहू आणि 6व्या घरातील राहू सगळ्यात बेस्ट प्लेसमेंट आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया की 11वं घर. बघा, 11वं घर कशाचं आहे हो? 11व्या घराला मोह म्हटलेला आहे आणि 11व्या घराला लोभ म्हटलेला आहे. त्यानंतर 11वं घर कशाचं आहे? प्रॉफिट्सचं आहे. बघा, आता ज्या घरामध्ये प्रॉफिट बसलेला आहे किंवा ज्या घरामध्ये तुमच्या इच्छा बसलेल्या आहेत, इच्छेचं घर सुद्धा कुठलं आहे? तर 11वं घर आहे. आणि तुमचा मोह बसलेला आहे. राहू सारखा ग्रह जो बाउंड्रीज ब्रेक करण्याचं काम करणार आहे, जो एक फोकस करणारा ग्रह आहे, 11व्या घरामध्ये बसला. त्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. या गोष्टी तुम्हाला मिळवून देणार का नाही? तो मोह वाढवणार, 100% वाढवणार, लोभ सुद्धा वाढवणार, तुमच्या इच्छा सुद्धा वाढवणार. पण ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठबळ कोण देणार आहे? तर हा राहूच देणार आहे. ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मेहनत कोण करून घेणार आहे? हा राहूच करून घेणार आहे. म्हणून तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुमच्या जेवढ्या इच्छा आहेत त्या कोणतेही साम दाम दंडभेद ह्या मार्गाने मिळवून देण्याची क्षमता कोणामध्ये आहे? तर 11व्या घरामधील राहू आहे. 11व्या घरामधील राहू प्रॉफिट मिळवण्यासाठी चांगल्या वाईट गोष्टी बघणार नाही. अर्थात 159 जे चांगले स्वामी आहेत, चांगले ग्रहाचे राशी स्वामी आहेत, त्यांच्यावर जर बसलेला असेल तर चांगल्या पद्धतीने त्या इच्छा मिळवून देणार. नाहीतर कोणत्याही अनैतिक किंवा नैतिक मार्गाने ह्या इच्छा पूर्ण होणार आहेत. 11व्या घरामधील राहू प्रॉफिट्स मिळवण्यासाठी एक बेस्ट प्लेसमेंट आहे. तुमच्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी एक बेस्ट प्लेसमेंट आहे. तुमच्या प्रत्येक इच्छा कोणत्याही मार्गाने साम दाम दंडभेद पूर्ण इथं होणार आहेत. 11th हाऊसचा राहू.
पुढे जाऊया की सगळ्यात बेस्ट घर आणि एक 10वं घर. बघा, कर्मक्षेत्राचं घर आहे. आता इतर राहू का चांगलं आहे? वर्कचं घर आहे, तुमचं कामाचं घर आहे, करिअरचं घर सुद्धा हेच आहे. इतर राहू का चांगला आहे? बघा, राहू इन 10th हाऊस, जी तुमची कर्मक्षेत्राची बाउंड्री आहे की मला हे वर्क करायचं आहे, एवढ्या लेवलला येऊन करायचं आहे, त्या बाउंड्रीला ब्रेक करण्याचं काम इतर राहू करणार आहे. तुमच्या कामाला मोठं करण्याचं श्रेय इतर राहू घेणार आहे. बघा, आपली एक मानसिकता असते की आपलं काम एवढं असलं पाहिजे, आपलं काम ह्या पद्धतीनं केलं पाहिजे. पण इथला राहू काय करणार आहे? त्या मानसिकतेला चेंज करून कामाला ग्रोथ देण्याचं काम करणार आहे. 10th हाऊसचा राहू कर्मक्षेत्राच्या बाउंड्रीज ब्रेक करून आपल्याकडून वर्क करून घेणार आहे. त्यामुळे कर्मक्षेत्रासाठी एक बेस्ट प्लेसमेंट आहे. तुमचा फोकस, राहूचा फोकस कर्मक्षेत्रामध्ये असणार आहे. त्यानंतर जर बघितलं, तुमची डीपेस्ट डिझायर, तुमचा अट्रॅक्शन कर्मक्षेत्र असणार आहे आणि बाउंड्रीज ब्रेक सुद्धा कर्मक्षेत्रामध्येच असणार आहेत. त्यामुळे कर्मक्षेत्रासाठी बेस्ट प्लेसमेंट कोण आहे? तर राहू इन 10th हाऊस. आता आपण पुढे जाऊया.